नमस्कार मित्रांनो. तुम्ही आयुष्यभर पैसे कमवले, पण रिटायरमेंट नंतर महिन्याचा खर्च कसा चालणार याची भीती वाटत असेल. कारण एफ-डी पुरेशी नाही. तर मग यासाठी काय उपाय आहे? यासाठी एक स्मार्ट स्ट्रॅटेजी आहे, जी तुम्हाला रेग्युलर इन्कम देऊ शकते. आणि ती स्ट्रॅटेजी म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन म्हणजे तुम्ही एक रकमी गुंतवणूक म्युच्युअल फंडमध्ये करणे आणि त्यामधून दर महिन्याला ठराविक रक्कम काढून घेणे. उदाहरणार्थ, तुम्ही 50 लाख रुपये इन्व्हेस्ट केले आणि दरवर्षी जर 6% म्हणजेच साधारणपणे 3 लाख रुपये म्हणजेच महिन्याला 25,000 रुपये काढले, तर बाकीचे पैसे तुमचे मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड राहतात आणि ते ग्रो होत राहतात. आपण साधारणपणे 12% रिटर्न्स आपल्याला मिळतील असं आपण ॲझ्युम करतो आणि 6% विड्रॉल केल्यावर देखील तुमचा फंड दीर्घकाळ टिकून राहू शकतो. पण एक महत्त्वाची गोष्ट तुमच्या म्युच्युअल फंडच्या सिलेक्शनबाबत. जर तुम्ही रिटायरमेंटच्या वेळी इन्व्हेस्ट करत असाल, तर तुम्ही हायब्रिड फंड्स किंवा बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंड्स निवडले पाहिजेत. कारण ते इक्विटी फंड्सपेक्षा कमी रिस्की असतात. आणि जर तुम्ही रिटायरमेंटच्या खूप आधी इन्व्हेस्ट करत असाल, तर तुम्ही इक्विटी फंड्स निवडले पाहिजेत. पण ते देखील फायनान्शियल ॲडवायझरच्या गाईडन्स खाली. पण इथेच सगळ्यात मोठी चूक होती. लोक दर महिन्याला जास्त विड्रॉल मिळेल या अपेक्षेने 6% पेक्षा जास्त विड्रॉल घेतात, ज्यामुळे तुमचा जो म्युच्युअल फंड आहे तो हळूहळू ड्रेन होत जातो किंवा कमी होत जातो. म्हणजेच तुमची इन्कम वाढेल, पण तुमचा म्युच्युअल फंडमधला कॉर्पस मात्र कमी होत जाईल. म्हणूनच एक अतिशय सिंपल रूल लक्षात ठेवा आणि तो म्हणजे 6% पेक्षा जास्त विड्रॉल घेऊ नका. योग्य प्लॅनिंग केल्यास एस-डब्ल्यू-पी तुमच्यासाठी लाईफटाईम इन्कम तयार करू शकते. म्हणून इन्व्हेस्टमेंट टायमिंग आणि फंड सिलेक्शन दोन्हीही इक्वली इम्पॉर्टंट आहेत. जर तुम्हाला तुमच्यासाठी परफेक्ट एस-डब्ल्यू-पी स्ट्रॅटेजी हवी असेल, तर आत्ताच आम्हाला कनेक्ट व्हा आणि अशाच प्रॅक्टिकल फायनान्शियल टिप्ससाठी आम्हाला फॉलो करा आणि ह्या व्हिडिओला सेव्ह करा. थँक यू व्हेरी मच.